नमस्कार मित्रांनो, कसे आहात? व्हिडिओ बघताय ना? अकाउंटिंगचा स्टडी सुरू केलाय ना? तर आपण आज एका नवीन टॉपिक वरती बोलणार आहोत. आपला टॉपिक आजचा असणार आहे इन्कम अँड प्रॉफिट. कुठल्याही बिझनेसमध्ये, अगदी कुठलाही बिझनेस असू दे, प्रत्येक बिझनेसमध्ये इन्कम आणि प्रॉफिट ही महत्त्वाची कन्सेप्ट असते. नेहमी हेच विचारात घेतलं जातं की एखादा बिझनेस आहे तर ह्या वर्षभरातला किती प्रॉफिट झाला, किती इन्कम झालं, मार्केटमध्ये या बिझनेसची कुठली लेवल आहे हे बघितलं जातं आणि त्या बिझनेसने किती रेव्हेन्यू जनरेट केलाय त्या वर्षभरामध्ये याच्यावरून ते डिसाईड होतं. तर बऱ्याचदा ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहे, इन्कम अँड प्रॉफिट, ह्या दोन्ही कन्सेप्ट एकच समजल्या जातात. याच्यामध्ये बऱ्याचदा बऱ्याच वेळी कन्फ्युजन होऊ शकतं की ही दोन्ही कन्सेप्ट एकच आहे असं वाटतं. पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या दोन्ही कन्सेप्ट पूर्णपणे समजून घेणार आहे. इन्कम अँड प्रॉफिट याच्यात काय डिफरन्स आहे आणि त्याचं मीनिंग काय आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये या स्लाइडच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याआधी तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेत ना? व्हिडिओ बघतायत ना? तुम्ही आणखीन तुमच्या फ्रेंड्समध्ये या यूट्यूब चॅनलची लिंक तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओची आणि तुम्ही सबस्क्राईब करण्यासाठी त्यांना सजेस्ट करू शकतात. तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचा अकाउंटिंगच्या, टॅक्सेशनच्या सगळ्या कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. चला तर मग आपण आजच्या टॉपिककडे वळूया. आजचा टॉपिक आपला असणार आहे इन्कम अँड प्रॉफिट. आता आपण बघतोय व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इन्कम, रेव्हेन्यू अँड प्रॉफिट. तर इन्कम, रेव्हेन्यू मी दोघं म्हणते बरं का. इन्कम, रेव्हेन्यू अँड प्रॉफिट याचं मीनिंग काय आपण आधी समजून घेणार आहे. आणि मग बऱ्याचदा कन्फ्युजन होतं आपलं की या दोन्ही कन्सेप्ट एकच आहेत का. म्हणजे नॉर्मली जेव्हा सपोज एखादी XYZ कंपनी आहे, त्या XYZ कंपनीचा गेल्या वर्षाच्या कम्पेअरमध्ये या वर्षी 10%ने या 20%ने प्रॉफिट एक्स्ट्रा झाला किंवा रेव्हेन्यू वाढला असं म्हटलं जातं. मग प्रॉफिट, रेव्हेन्यू हे एकच आहे का, का वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, ते आपण समजून घेऊ. तर आपण ह्या स्लाइडवरून बघू शकतो. आधी आपण बघूया प्रॉफिटचं मीनिंग काय. अमाऊंट रिसीव्ड ओव्हर अँड अबव द कॉस्ट इज कॉल्ड एज प्रॉफिट or excess of income over the expenses during the accounting year is called a profit. म्हणजे अकाउंटिंग इयरमध्ये जे काय आपल्याला इन्कम रिसीव्ड झालं असणार आहे, जी काय अमाऊंट आपल्याला रिसीव्ड झाली असेल, बट जो काय आपला एक्सपेन्सेस झाला आहे, म्हणजे जी आपली कॉस्ट आहे, स्पेसिफिक जे काय आपलं प्रोडक्ट आहे बिझनेसमध्ये त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी किंवा तो स्टॉक परचेस करण्यासाठी जो काय आपला एक्सपेन्सेस झाला आहे, जी काय आपली कॉस्ट आहे, मग एक्सपेन्सेस किंवा टॅक्सेसची जो काय एक्सपेन्सेस आहे, म्हणजे थोडक्यात काय, जी काय अमाऊंट आपली एक्सपेन्सेस होते ती डिडक्ट केल्यानंतर इन्कममधून जी काय अमाऊंट रिमेनिंग येणार तिला प्रॉफिट म्हटलं जातं. प्रॉफिट हा प्रत्येक बिझनेसमॅनसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. कारण प्रॉफिटसाठी प्रत्येक बिझनेसमॅन हा बिझनेसमध्ये रिस्क घेतो, त्याच्यासाठी तो रिवॉर्ड आहे. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर प्रॉफिट इज द रेव्हेन्यू विच इज लेफ्ट आफ्टर डिडक्टिंग द एक्सपेन्सेस. बिझनेसमध्ये, पुन्हा सांगते, बिझनेसमध्ये तुमचे जे काय एक्सपेन्सेस होत आहे ते सर्व एक्सपेन्सेसची कॉस्ट तुमच्या इन्कममधून, तुमच्या रेव्हेन्यूमधून डिडक्ट केल्यानंतर जी काय अमाऊंट येणार आहे ती अमाऊंट मीन्स प्रॉफिट. येतंय लक्षात तुमच्या? आता आपण बघूया इन्कम म्हणजे काय, रेव्हेन्यू म्हणजे काय. नॉर्मली असं म्हटलं जातं की मला ह्या वर्षभरामध्ये बिझनेसमध्ये एवढा रेव्हेन्यू जनरेट झाला की किंवा मला एवढं इन्कम रिसीव्ड झालं
असं म्हटलं जातं. तर मग याचं मीनिंग काय? एनी रेव्हेन्यू रिसिव्ड इज कॉल्ड ॲज ॲन इन्कम. प्रत्येकाला इन्कम हे लगेच लक्षात येईल. बिझनेस इन्कम मे इन्क्लूड इन्कम रिसिव्ड फ्रॉम द सेल ऑफ प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस. जेव्हा बिझनेसमध्ये सेल होतो, बिझनेस कसला आहे त्यावर डिपेंड आहे की प्रोडक्ट सेल केले जाते की सर्व्हिस सेल केली जाते. तर ज्यावेळी बिझनेसमध्ये सेल केल्यानंतर जे काय अमाऊंट आपल्याला अर्न होणार आहे, आपल्याला मीन्स बिझनेसला जी काय अमाऊंट अर्न होणार आहे आफ्टर सेलिंग, ती अमाऊंट मीन्स इन्कम असते. आणि इन्कम इज द टोटल अर्निंग ऑफ द बिझनेस वेदर अर्निंग फ्रॉम डायरेक्ट और इनडायरेक्ट बिझनेस ॲक्टिव्हिटीज. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की तुमचा बिझनेस ज्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचा आहे ती सेलिंग केल्यानंतर तुम्हाला जो काय रेव्हेन्यू मिळतोय, जे काय इन्कम तुम्हाला रिसिव्ड होतंय, तर हे जे इन्कम आहे हे डायरेक्ट इन्कमसुद्धा असू शकतं आणि इनडायरेक्ट इन्कमसुद्धा असू शकतं. आपण मागे त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेतला आहे की डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम आणि डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे आयडेंटिफाय कसे करायचे, याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, यासाठी आपण मागे एक व्हिडिओ घेतला आहे. तुम्ही अजून जास्त डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. तर इन्कमबद्दल सांगायचं झालं तर इन्कम हे बिझनेसमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर तुम्हाला जनरेट होतं. तर त्याबद्दल आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहे पुढच्या एक्झाम्पलमध्ये. तर प्रॉफिटचं एक तुम्हाला मी एक्झाम्पल सांगते. सपोज तुम्ही सेल केला, स्टॉक सेल केला 7,000ला आणि तुमची कॉस्टिंग आहे, तुमची गुड्स कॉस्टिंग आहे 5,000. रिमेनिंग सपोज सेलच्या अमाऊंटमधून आपण तुमची जी काय कॉस्टिंग आहे, एक्सपेन्सेस जो काय झाला आहे तो लेस केल्यानंतर 2,000 रिमेनिंग राहणार. तर हा 2,000 अमाऊंट जी ही आहे ती तुमचा प्रॉफिट असणार आहे. त्यानंतर इन्कमचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, त्या रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये आपल्याला रेंट रिसिव्ड होतं आहे. तर रेंट रिसिव्ड झालं मीन्स इन्कम रिसिव्ड झालं, रेव्हेन्यू जनरेट झाला बिझनेसला. ओके, आलं तुम्हाला लक्षात? आता आपण हे थोडं पिक्चरवरून समजून घेऊया. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आता इन्कमचे टाईप्स कुठले, रेव्हेन्यूचे टाईप्स कुठले. आपण आधी इन्कम रेव्हेन्यूचे टाईप्स बघूया आणि नेक्स्ट आपण प्रॉफिटचे टाईप्स बघूया. तर यामध्ये डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम असे 2 टाईप्स पडतात इन्कमचे. त्यालाच आपण ऑपरेटिंग रेव्हेन्यू आणि नॉन ऑपरेटिंग रेव्हेन्यू असं सुद्धा म्हणतो. एक्झाम्पल देऊन सांगायचं झालं तर सपोज XYZ लिमिटेड कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये स्टॉक सेल केला 80,000चा. स्टॉक सेल केल्यानंतर जे आपल्याला 80,000 रुपीज रिसिव्ड होणार आहे ते बिझनेसचं डायरेक्ट इन्कम असणार आहे, म्हणजेच बिझनेसचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू असणार आहे. येते तुम्हाला लक्षात? ही डायरेक्ट ॲक्टिव्हिटी झाली बिझनेसची. त्यानंतर सेकंड टाईप आहे इन्कमचा इनडायरेक्ट इन्कम. बिझनेसमध्ये जेव्हा इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीज होतात तर त्या इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीज म्हणजे कुठल्या? रेंट रिसिव्ड झालं असेल बिझनेसला, कमिशन रिसिव्ड झालं असेल, काही FDs असतील त्या FDsवरती, बिझनेसच्या FDsवरती इंटरेस्ट रिसिव्ड झालं असेल, तर ह्या झाल्या इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीज, म्हणजे इनडायरेक्टली बिझनेसला इन्कम रिसिव्ड होतोय. तर इथं मी एक्झाम्पल दिलं आहे एक, रेंट रिसिव्ड इन कॅश ₹5,000. त्या XYZ लिमिटेड कंपनीला रेंट रिसिव्ड झालं आहे 5,000 रुपीज. हे आहे इनडायरेक्ट इन्कम, म्हणजेच याला म्हटलं जातं नॉन ऑपरेटिंग रेव्हेन्यू. म्हणजे बिझनेसमध्ये इन्कम हे डायरेक्ट ॲक्टिव्हिटीज आणि इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीज दोन्ही वेमधून मिळतं. तुम्हाला इन्कम आणि रेव्हेन्यू ही कन्सेप्ट क्लिअर झाली. आता आपण बघूया प्रॉफिट.
प्रॉफिट मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, तुम्हाला जे काय इन्कम रेव्हेन्यू रिसिव्ड होणार आहे त्या इन्कममधून तुमचे एक्सपेन्सेस लेस केल्यानंतर जी अमाऊंट रिमेनिंग येते ती अमाऊंट मीन्स प्रॉफिट. तर प्रॉफिटचे बेसिकली 2 टाईप पडतात, ग्रॉस प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट मीन्स, आता ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट हे आपण 11 पासून बघत आलो आहे. ज्या वेळेला आपण फायनल अकाउंट करतो त्यावेळेला फायनल अकाउंटमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस मिळतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट नेट लॉस मिळतो. आपण हे सॉल्व केलेलं असतं. तर आपण हे एकदा समजून घेऊया. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला स्टॉक सेल केल्यानंतर जे काय इन्कम रिसिव्ड होतंय, सपोज 35,000 तुम्हाला इन्कम रिसिव्ड झालं, डायरेक्ट इन्कम तुमच्या डायरेक्ट ॲक्टिव्हिटीजमधून बिझनेसच्या, आणि तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस झाला. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठला, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे तुम्ही जो स्टॉक परचेस करताय त्यासाठी जो तुम्हाला खर्च होतोय, जो एक्सपेन्सेस होतोय तुमचा, किंवा तुम्ही प्रोडक्शन करताय, तुम्ही तुमचा बिझनेस ज्या प्रोडक्टचा आहे ज्या सर्व्हिसचा आहे त्यासाठी तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे किंवा परचेस करायचा आहे स्टॉक, तर तुम्हाला आधी सेल करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला आधी परचेस करावं लागणार. मग तो परचेससाठी तुम्ही जो काय एक्सपेन्सेस करताय तो म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस तुमचा 25,000 आहे आणि तुमचं डायरेक्ट इन्कम आहे 35,000. डायरेक्ट इन्कममधून डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस केल्यानंतर जी काय रिमेनिंग अमाऊंट येणार आहे ती म्हणजे तुमचा ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. तर आपण हा ग्रॉस प्रॉफिट फक्त ट्रेडिंग अकाउंटवरती काढतो. तुम्हाला अंदाज आला ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय. आता आपण बघू त्याचा सेकंड टाईप, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट म्हणजे काय, जो प्रॉफिट आपल्याला बिझनेसच्या इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीजमधून मिळतो. इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला. सपोज बिझनेसमध्ये इन्कम रिसिव्ड होतंय इनडायरेक्टली, म्हणजे कसं, कमिशन रिसिव्ड होतंय, डिस्काउंट रिसिव्ड होतोय, रेंट रिसिव्ड होतोय, ह्या अशा वेरियस टाईपच्या ट्रान्झॅक्शनमधून तुम्हाला जर बिझनेसमध्ये इन्कम रिसिव्ड होतंय तर ते इनडायरेक्ट इन्कम असतं. म्हणजे बिझनेसच्या इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीजमधून तुम्हाला ते रिसिव्ड झालं, यालाच आपण नॉन ऑपरेटिंग रेव्हेन्यू सुद्धा म्हणतो. सपोज हे इनडायरेक्ट इन्कम 25,000 आहे, त्यानंतर तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 18,000. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, बिझनेसच्या इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीजमधून तुम्हाला जो काय खर्च होणार आहे तो म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग त्याच्यामध्ये येणार, सपोज तुमची इलेक्ट्रिसिटी बिल तुम्हाला पेड करायचं आहे, तुमचा इलेक्ट्रिसिटीसाठी होणारा खर्च, तुम्ही रेंट पेड करताय त्यासाठी होणारा तुमचा एक्सपेन्सेस, नंतर तुमचे स्टेशनरी एक्सपेन्सेस असे, किंवा तुम्ही इंटरेस्ट पेड करताय, लोन घेतलं आहे कुठल्या बँकेचं फायनान्स कंपनीचं त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट पेड करायचं आहे त्यासाठी होणारा एक्सपेन्सेस. हे व्हेरियस टाईपचे जे काय एक्सपेन्सेसचे ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला आत्ता सांगितले, तर हे सगळे काय इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीज आहेत, बिझनेसच्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. तर मग या इनडायरेक्ट इन्कममधून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लेस केल्यानंतर जी काय रिमेनिंग अमाऊंट राहते 7,000 ती म्हणजे आपली नेट प्रॉफिट. तुम्हाला आलं लक्षात ग्रॉस प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो, नेट प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याचं मिनिंग काय तुम्हाला लक्षात आलं. ओके, तर आपण एक अजून एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये. सपोज कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्या कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंगचं आपण एका वर्षातलं इन्कम बघतोय आणि एक्सपेन्सेस बघतोय. तर म्हणजे आपल्याला याच्यावरून बिझनेसला किती रेव्हेन्यू जनरेट झाला आहे हे बघायचं आहे आणि प्रॉफिट किती झाला आहे हे आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. तर ह्या कंपनीमध्ये वर्षभराचा त्यांचा सेल झाला आहे 10 लाख रुपये. तर ह्या 10 लाख रुपयेला आपण आफ्टर सेल, जे आपल्याला मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, मिनिंग जेव्हा क्लिअर केलं त्यावेळेस सांगितलं
इन्कम म्हणजे काय किंवा रेव्हेन्यू बिझनेसला जनरेट होतोय म्हणजे काय, तर तुमचं जे काय प्रोडक्ट आहे, जी सर्व्हिस आहे, तुम्ही ते सेल केल्यानंतर तुम्हाला जी अमाऊंट रिसीव्ह होणार आहे ती अमाऊंट म्हणजे तुमचं इन्कम, रेव्हेन्यू. मग याच्यामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे दोन्ही टाइप्स क्लिअर केले. आफ्टर सेलिंग जे रिसीव्ड होतं डायरेक्ट इन्कम, आणि बिझनेसच्या इनडायरेक्ट ज्या काय ॲक्टिव्हिटीज होणार त्याच्यातून जे इन्कम रिसीव्ड होणार ते इनडायरेक्ट इन्कम. तर या इन्कममधून तुम्ही तुमचा एक्सपेन्सेस लेस केला 8 लाख रुपीज, त्यानंतर जी काय अमाऊंट रिमेनिंग येते 2 लाख रुपीज ही तुमचा प्रॉफिट असणार आहे. म्हणजे तुमचं इन्कम आहे 10 लाख रुपीज आणि तुमची कॉस्टिंग लेस केली, एक्सपेन्सेसची कॉस्ट सगळी मायनस केल्यानंतर अमाऊंट येते 2 लाख रुपीज. हे तुम्ही अर्न केला आहे प्रॉफिट असं म्हटलं जातं. तुम्हाला या व्हिडिओवरून प्रॉफिट, इन्कम, रेव्हेन्यू ह्या कन्सेप्ट एक नाही आहे. प्रॉफिट आणि इन्कम ह्या डिफरंट कन्सेप्ट आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता कन्फ्युजन तुमचं नक्की दूर झालं असेल. ओके, तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन भेटूया. त्याआधी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.